हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या गुंडांची वैराग पोलिसांनी काढली धिंड। वैराग, जुन्या गुन्ह्यात माझे नाव का घेतल्याचा राग मनात धरून एका तरुणाने भर दिवसा वैराग शहरात कोयता घेऊन दुकानात घुसून दहशत माजवली। पोलिसांनी विलंब न लावता केवळ एका तासात आरोपीला पकडून शहरभर त्यांची धिंड काढली। या घटनेने एकच शहरात खळबळ उडाली असली तरी पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। बुधवारी सायंकाळी वैरागच्या पंचशील नगर भागात सूरज भोसले यांच्या भोसले ट्रेडर्स या किराणा दुकानात आयाज अशफाक शेख राहणार तुळशीदास नगर हा कोयता घेऊन आला। 307च्या गुन्ह्यात माझे नाव घेतले म्हणून त्याने दुकानात घुसून गोंधळ घातला। यावेळी त्यांनी दुकानातील शोकेस फोडून सूरज भोसले यांना धमकी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली। सदरची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे, श्रीमंत शिंगाडे यांनी तात्काळ हालचाल करत अवघ्या एका तासात आरोपीला त्याच्या हत्यारासह अटक केली। पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, उमेश कंगले, आकाश पवार, सागर उमाटे, शिवलिंग कांबळे, जयवंत पेटकर, राहुल पाटील यांनी आरोपींची मुख्य रस्त्यावरून धिंड काढत त्याला घटनास्थळी नेऊन पंचनामा केला। एका वर्षांपूर्वी तुळशीदास नगर येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचांचे दीर अजित पाटील यांना मारहाण झाली होती। या प्रकरणी आयाज शेख, युवराज प्रबळकर, विजय उबाळे, प्रतीक भोसले यांच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी माझे नाव का घेतले असे म्हणत आहे आयाज शेख याने हातात कोयता घेऊन भोसले ट्रेडर्स मध्ये जात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे। या दहशतीच्या घटनेनंतर वैरागमधील नागरिकांमध्ये संताप पसरला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फुलचंद जाधव करीत आहेत। वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिला आहे। कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। काल दिनांक रोजी वैराग पोलीस ठाणे यामध्ये गुन्हा दाखल नंबर 364/2025 BNS सेक्शन 324/2, 351/2 तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचे हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे। या आरोपीवरती यापूर्वी 307चा सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन कोयता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी नमूद आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे। त्या अनुषंगाने हा स्पॉट व्हिजिट होती। या आपल्या माध्यमातून मी आणि काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही। अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल त्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। धन्यवाद। मी दुकानात गिराईक करत होतो, मालाची पण गाडी आली, माल लावत होतो, गिराईक चालू होतं। तेवढ्यात ती आला इथं, बाहेर दोघाला शिवे दिले त्याला। ती शिवे दिले ना, आमचं लक्ष नव्हतं ती हिथं येऊन उभा राहिला, काउंटरला आला आणि मला शिवे द्यायला लागला। तुम्ही माझं नाव का घेतलं? मागच्या 307च्या भांडणात त्यांची इथं दुसऱ्याबरोबर झालेली होती, त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही? आम्ही त्याला म्हणलं तुझी ओळख नाही काय नाही, तुझं नाव कशाला घेता? तू माहीत बी नाही कुठलाही, तुझं नाव कशाला घेता? मग नाव का घेतलं म्हणून त्यानं फ्रीजवर कोयत्यानं मारलं।